नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. मित्रांनो, हवेली तालुक्यातील खामगाव टेक येथे एक प्रसंग घडतो एका परिवाराच्या संदर्भामध्ये. प्रसंग काय आहे आपण प्रत्यक्षरित्या त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार. आवाज लोकशाहीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आपण राहता कुठं, आपलं नाव काय आणि घडलंय काय? मी दत्तात्रय सुरेश काळे, राहणार खामगाव टेक, तालुका हवेली, जिल्हा पुणे. आणि मी शेती करतो. आम्ही तिघं भाऊ एकत्रित पद्धतीने शेती करून उदरनिर्वाह शेतीच्या जीवावरती करतो. सध्या गावामध्ये माझी 116 ही आता मालमत्ता पत्रक तुम्हाला दाखवतो तशी अशी सनद मला मिळालेली आहे. ती सनद मला मिळली शासनाच्या वतीने, भूमी अभिलेखच्या वतीने मला मिळालेली आहे. आणि याच्यामध्ये मित्रांनो, ते जे हे पत्र दाखवतात तर या पत्राचं वैशिष्ट्य काय आहे ते सांगतो. जमाबंदी आयुक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र शासन पुणे यांच्याकडून यांना खामगाव टेक येथे नगर भूपान क्रमांक 116 मध्ये 1421.51 चौरस मीटरचा भूखंड देण्यात आलेला आहे. आणि त्याचं हे पत्रक आहे. हे यांना काय सांगायचं आपण त्यांच्या तोंडून ऐकू. काय झालं पुढे? तर तसे आमची वडिलोपार्जित जागा, आमची आई, आजी, आजोबा, वाडवडिलांपासून पूर्वीपासून आम्ही त्या जागेमध्ये राहत आहोत. पण काही गावातील अल्पसंतुष्ट लोकांनी, आत्म्यांनी म्हणूयात, किंवा त्यांनी आमच्यावरती केवळ त्या जागेवरती डोळा ठेवून आम्हाला त्रास देण्याच्या हेतूने आम्हाला त्यांनी त्रास दिला. आणि ही जागा बळकावण्यासाठी त्यांनी बरेचसे प्रयत्न केले. त्याच्यामध्ये आमच्याकडे जे काही आहे सदर मी तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवतो की शासनाच्या वतीने जे मालमत्ता पत्रक तुम्ही आम्हाला दिले ते दाखवलं. ते आता त्याची ही कर भरलेली त्याची पावती 7,108 रुपयाची ही पावती माझ्याकडे आहे. मित्रांनो, यांनी ज्यावेळेस सरकारनं ह्यांना जो आदेश केला, जे प्रमाणपत्र दिलं, ज्या जमिनीचा खऱ्या अर्थानं त्यांना अभिलेख असं एक पत्र दिलं, त्याचा सरकारचा त्या काळचा जो कर होता तो कर 7,108 रुपयाचा त्यांनी भरलेला आहे. आणि काय घडलं त्याच्यामध्ये की त्या ठिकाणी राहणाऱ्या त्यांच्या जागेचा जो क्षेत्रफळाचा एरिया आहे त्यापैकी काही निवासी आहेत आणि काही ठिकाणी त्यांची ती भूखंड मोकळा आहे. मोकळ्या भूखंडावरती सध्या गावातील काही अल्पसंतुष्ट राजकारण्यांचा डोळा आहे असा त्यांचा आरोप आहे. काय घडलं पुढे? सदर जागेमध्ये अशी मला सनदही तयार करून मिळालेली आहे. आणि या सनदेच्या पद्धतीने अशा माझ्या चतुर्सीमा आहेत. पण काही चुकीचे त्यांनी दिशाभूल करून माझ्या जागेवरती जागा हडप करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. प्रयत्न करतात त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळी ही कागदपत्रे तुम्हाला सादर करून दाखवत आहोत. आणि याच्यासाठी उच्च न्यायालयातही आम्ही आता दिवाणी न्यायालयामध्ये आम्ही दावा दाखल केलेला आहे. सदर मित्रांनो, काळे यांच्या तळमळीचा विषय आपण सर्वांनी विचारात घेतला पाहिजे. त्यांच्या राहत्या घरासमोरची असणारी मोकळी जागा काही अल्पसंतुष्ट राजकारण्यांच्या कुटीर नीतीमुळे तिच्यावर ते खोट्या नाट्या कागदपत्राच्या आधारे ताबा घालण्याचा यथोचित असा प्रयत्न सुरू आहे. आणि ह्या सर्व प्रकरणाला आळा बसावा म्हणून त्यांनी न्यायालयातसुद्धा आता धाव घेतलेली आहे. खऱ्या अर्थानं गावच्या राजकारणातल्या गावगुंडी सर्वसामान्य नागरिकाच्या परिवाराला कशा स्वरूपाने त्रास देतात त्याचं हे चित्र आहे. आणि हे चित्र आहे हवेलीसारख्या सदन तालुक्यातील खामगाव टेक या गावाचं. मित्रांनो, जागा सरकारची आहे. सरकारी जागेमध्ये सरकारनं त्यांना तिथं बसावं राहावं म्हणून 2021 साली त्यांना एक करारपत्रक तयार करून दिलेलं आहे. हे त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे. पण यावरही प्रसंग थांबलेला नाही. हा प्रसंग एवढ्यावर थांबत नसतो. तर यापूर्वीसुद्धा वाडवडिलांसह हे परिवार त्या ठिकाणी अनेक वर्ष निवासी आहेत. ग्रामपंचायत अटला तशी त्यांच्या नोंदीसुद्धा आहेत. पण त्याच ग्रामपंचायतमध्ये काही अल्पसंतुष्ट आत्म्यांमुळे कागदपत्राची खाडाखोड झाल्याचं सुद्धा ते सांगतात. या सर्व भानगडीमध्ये गोरगरिबांचा कोण वाली नाही का हा प्रश्न खऱ्या अर्थानं ऐरणीवर येतो. आणि मित्रांनो,
जी गावची घडामोड आहे, ज्या गावात नागरिक राहतो, ज्या गावात तो परिवार वाढला, त्या गावामधल्या भूखंडामध्ये एवढाच भूखंड शिल्लक आहे का, हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने पुढे येतो. तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा. मी विजय चव्हाण. संपर्कासाठी 97 65 56 69 16. धन्यवाद. धन्यवाद.